जय मल्हार. तुम्ही लिंबाचं आणि कैरीचं लोणचं तर खाल्लंच असाल, पण तुम्ही कधी मच्छीचं लोणचं खाल्लंय का? तर चला, मच्छीचं लोणचं एकदम भारी बनवणारी जय मल्हार. सदानंदाचं येळकोट. मी सौ लता निश्चल कोळी. माझ्या घरात माझा नवरा आणि माझी 2 मुलं आहेत. नवऱ्याचं नाव निश्चल कृष्णा कोळी. आमचा पारंपरिक धंदा हा मच्छीचा व्यवसाय आहे. तर सकाळच्या वेळी मी आणि माझा मुलगा बाजारला जातो आणि जेवण करण्याची आवड असल्यामुळे बरेचसे पदार्थ असे करू शकते जे मुलांना आवडते. जास्ती करून मच्छीचेच आयटम आहे, जसे लोणचं आहे, फिश नगेट्स आहे, नंतर फिश रोल्स आहे, ज्याची आवड आमच्या गल्लीत सर्वांनाच असते. आमचा धंदा डीप सी फिशिंग ट्रॉलर्सचा आहे. त्याच्यासाठी स्वतः जातीने उभं राहून लक्ष द्यायला लागते. तर सकाळी 2 ते 2:30 वाजता आम्ही दोघं, मी आणि माझा मुलगा बंदरावर असतो, रेडी सेट, म्हणजे बाजारासाठी रेडी असतो. जे पण मावरा येत नाही वरती, त्याचं ऑप्शन होत नाही, त्याचा हिसाब होत नाही आणि हातभार आपला घरचा लागल्याशिवाय आपल्या धंद्यासाठी तो व्यवस्थित होत नाही. पण तेच करायला मी आणि माझा मुलगा असते. माझ्या नवऱ्याचं मी हाताला हात लावून सपोर्टिव्ह राहते, की त्याला पण वाटते की बाबा एकट्यावर हे पडत नाही करून. आणि बंदर ही अशी वस्तू आहे की जिथे डोळे उडे ठेवून चालायला लागते. बोलते ना, नजर हटी दुर्घटना घटी. त्या हिशोबाने सकाळी आम्ही 2:30-3 वाजता मी आणि माझा मुलगा बंदरावर असते. सगळं आटपेपर्यंत त्याच्या हाताला हात लावून आम्ही दोघं जण मच्छी विकेपर्यंत तिथे उभा असतो. मी जेव्हा लग्न होऊन आली तर लग्नाच्या आधीच मी ग्रॅज्युएट होती. पण काय, मी परजातीची असल्यापासून जरासं भीती वाटत होती की मला एक्सेप्ट करणार की नाही करणार. पण माझ्या घराण्याचा बापूनाका परिवाराने एकदम मोठ्या मनाने स्वागत केला. मी ट्युशन घ्यायची आणि बरेच मुलांना असे फ्री ऑफ कॉस्ट शिकवायला लागले. हळूहळू आमचा धंदा वाढत गेला आणि माझ्या नवऱ्याच्या सपोर्टला मी हेल्प करत गेली आणि आमचा धंदा वाढत गेला. स्त्री असल्याचा अभिमान वाटतो का? हो, स्त्री असल्याचा अभिमान वाटतो, कारण अ वुमन इज फाउंड इन एव्हरी फील्ड. असं नाही की बाई ही घरातल्या घरात राहते. आज ती बाहेर पडली आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये ती असते. जरूर नाही की जेवणा करण्यामध्ये, ती स्पोर्ट्समध्ये आहे आज पुढे. नंतर ती बऱ्याच अशा गोष्टी जी मुलं करू शकत नाही. आपण कोळी असून पुढची पिढी शिक्षणाकडे वळत आहे, त्यांना काय सांगाल? चांगली गोष्ट आहे शिक्षणाकडे वळण्यासाठी, कारण त्याच्याने एखादी प्रगती आपल्या कोळी लोकांचीच होते. कुठेही कुठच्या फील्डमध्ये कशी गेटअप डेस्टअप असेल, पण जर बँड वाजला तर कोळी गीतच चालू होते. 2 हात वर होतात. त्याला म्हणतात ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ मुंबई. आता माझा मुलगा राज, त्याचं शिक्षण झालं इकडे मुंबईमध्ये, पण तरी पण त्याचा इंटरेस्ट जे आहे त्याच्या वडिलांच्या धंद्यावरच आहे की बा डॅडी आपण एकमेकाला साथ देऊन हा धंदा वाढूया. पण त्याला पण अशी माहिती आहे की त्याच्या डॅडीने त्याला व्यवस्थित शिकवले की त्याचं म्हणणं डॅडी आपण हे करू ते करू, म्हणजे दोघांचे एवढे कॉन्व्हर्सेशन चालू असतात की बिकॉज ऑफ दॅट जो धंदा आमचा 50% होता 100% झालेला आहे. अँड आय एम हॅपी फॉर दॅट. स्वतःचा व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या परंतु समाज काय विचार करेल किंवा काय म्हणेल या विचारात असलेल्या महिलांना तुमचा सल्ला काय आहे? आता महिलांना घरात बसून नुसतंच जेवण करणं, घर सांभाळणं असं एकलकोंडी राहू शकत नाही. जरुरी नाही की शिक्षण गरजेचं आहे. एव्हरी वुमन इज केपेबल ऑफ डुईंग एनिथिंग इन दिस वर्ल्ड. मग दुसरा माणूस, समोरचा समाज हसणार आपल्याला, पण तो हसणारा माणूस आपलं पोट भरत नाही. जेव्हा आपण व्यवसायात पुढे येतो, कुठची क्षुल्लक गोष्टापासून, तोच समाज आपल्याला पुढे वाहवा करतो. बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा आपण सुरुवात करतो, हसायला 10 जण असतात, पण हेल्पफुल हँड आपल्या नवऱ्याचाच असतो, आपल्या घरच्यांचा असतो, आपल्या मुलांचा असतो. तो कुठचाही धंदा असो, बारीक असो मोठा असो, सुरुवात करायला हिंमत पाहिजे, जिद्द पाहिजे. जिद्द असेल तर माणूस पाठी हटत नाही. जसं मी आय थँकफुल अँड ग्रेटफुल फॉर कुलाबा कोळी जमात for let me express my feelings and let myself to be known to the people.